गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील रासायनिक पाणी थेट पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली. याची दखल घेऊन पूरबाधित प्रदूषित पाण्याचा पंचनामा करण्यात आला. शिरढोण, टाकवडे, तेरवाड, नांदणी, पंचगंगा नदीपात्र व परिसरातील पाण्याची पाहणी करून त्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पूरबाधित असंख्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व संतोष हत्तीकर यांनी धारेवर धरत सरबत्ती केली. यावेळी महापुरामुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांनी हा प्रदूषित पाण्यामुळे आमची शेतातील पिके, बुडालेली घरे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगत संताप व्यक्त केला. यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले तसेच सदरच्या काळ्या सांडपाण्याचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी सागर टाकवडे, रावसाहेब यमकनमर्डे, सागर हुलुमुजगे, विलास बिरोजे, सागर दानोळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शिरढोण पंचगंगा पुलाच्या नदीपात्रातील व साचलेल्या महापुराच्या पाण्याला उग्र वास व काळा तवंग आलाय. महापुराच्या पाण्यामुळे आधीच त्रस्त असणाऱ्या लोकांना प्रदूषित पाण्यामुळे मरण यातना भोगाव्या लागत असल्याचा संताप नागरिकातून व्यक्त होतोय. महापुरामुळे नदीकाठावरील अनेक कुटुंब स्थलांतरित झाली. हजारो हेक्टर शेतातील पिके पाण्याखाली आहेत. अशातच हे रासायन मिश्रित सांडपाणी आल्याने काठावरील ऊस पिकांना मोठा फटका बसलाय. महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचा आरोप लोक करत आहेत. शिरढोण, टाकवडे, नांदणी, तेरवाड, बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीपात्र व साचलेल्या पुराच्या पाण्याला उग्र वास व काळाकुट्ट तवंग आलाय. नदीपात्रात मध्यभागी महापुराच्या पाण्याला लाल तर पात्राच्या दोन्ही बाजूला काळा तवंग वाहताना दिसतोय. त्यामुळे महापुराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित सांडपाणी सोडण्यात येत असल्याचं दिसून येतंय. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.